सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी खर्चाने भरलेला राहील. तुम्हाला तुमची आर्थिक परिस्थिती खर्च करताना लक्षात ठेवावी लागेल, नाहीतर भविष्यामध्ये तुम्हाला आर्थिक चिंता सतावतील. आज तुमच्या मुलांना समस्या येतील. व्यवसाय करणाऱ्या लोकांचे सहकार्यांशी थोडे वाद होतील. त्यामुळे बोलण्यावरती नियंत्रण ठेवा, नाहीतर तुमचं नातं बिघडू शकतं. तुमची रखडलेली कामं आज पूर्ण होतील. तुम्हाला त्याचा आनंद वाटेल. आज तुम्हाला तुमची कामं शांतपणे करावी लागतील. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची रखडलेली सगळी कामं पूर्ण होतील. तुम्हाला आनंद वाटेल. जास्त कामामुळे तुमच्या आरोग्यावरती मात्र परिणाम होईल. आज तुम्हाला तुमची कामं शांतपणे करावी लागतील. रागामुळे मोठं संकट मात्र तुमच्यावर येऊ शकतं. साहित्य क्षेत्रामध्ये तुमची प्रतिष्ठा वाढेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ सदस्यांची तुम्हाला मदत घ्यावी लागेल. आज जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर एक मोठी डील त्यामध्ये फायनल होईल. तुम्ही विवाह इच्छुक असाल तर विवाहाचे चांगले प्रस्ताव तुमच्यासाठी येतील. आज तुम्हाला सासरच्या मंडळींकडनं आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडू अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना आज थोडा आराम मिळेल. गोंधळातून त्यांची सुटका होईल. त्यांचं मन हे प्रसन्न राहील. मुलांकडून काही चांगली बातमी त्यांना मिळेल. जोडीदाराकडनं संपूर्ण सहकार्य मिळेल. तणावाचा सामना मात्र त्यांना करावा लागेल. आणि आज जर तुम्ही कोणाला उधार पैसे देण्याचा विचार करत असाल तर बिलकुल देऊ नका, कारण ते पैसे तुम्हाला पुन्हा परत मिळणार नाहीत. जास्त कामामुळे तुमच्या आरोग्यावरती आज परिणाम होऊ शकतो. आजची संध्याकाळ तुम्ही तुमच्या मुलांसोबत आणि कुटुंबासोबत घालवाल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज नोकरी व्यवसाय करणाऱ्यांना फायद्याच्या संधी मिळतील. तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. सरकारी काम करणाऱ्यांना आज पगार वाढ होऊ शकते. मुलाच्या लग्नाशी संबंधित प्रस्ताव येतील. विद्यार्थ्यांना मात्र थोड्याशा अडचणी येतील. त्यामुळे आज मुलांशी संवाद साधणं गरजेचं राहील. मुलांकडून आज दुपारनंतर तुम्हाला एक चांगली बातमी मिळू शकते. जोडीदाराकडनं तुम्हाला संपूर्ण सहकार्य मिळेल. तुमची रात्र प्रणयमय होईल. तणावाचा मात्र तुम्हाला दिवसा सामना करावा लागू शकतो. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायत्री मंत्राचं पठण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्यामध्ये कौटुंबिक वाद होऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला थोडा धीर धरावा लागेल. जोडीदाराला पटवण्याचा तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. व्यवसायामध्ये कोणताही निर्णय जर घ्यायचा असेल तर आज घाई करू नका. तुमच्या समस्या वाढतील. आज तुमच्या भावंडांशी तुमचे वाद होऊ शकतात. जर प्रॉपर्टीशी संबंधित एखादी केस कोर्टामध्ये चालू असेल तर त्याचा निकाल तुमच्या बाजूने लागेल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा सामाजिक क्षेत्रातील लोकांसाठी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण करेल. सामाजिक दृष्टिकोनातून चढउतारांचा सामना तुम्हाला करावा लागेल. परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतील. कुटुंबातील सदस्यांची प्रकृती थोडी खराब होईल. मालमत्तेसंबंधित काही वाद असतील तर ते वाढीस लागतील. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुळशीला जल अर्पण करा. आता पुढची रास तुळ रास.
श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस संपत्ती आणि पराक्रम वाढवणारा ठरणार आहे. कायदेशीर बाबी दीर्घकाळ चालत असतील तर आजचा दिवस संपत्ती आणि पराक्रम वाढवणारा असेल. कायदेशीर बाबी दीर्घकाळापासून चालत असतील तर त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. तुमच्या संपत्तीमध्ये अचानक वाढ होईल. मुलांच्या काही कामामध्ये गोंधळ उडेल. तुमची कामं पूर्ण होतील. मार्केटिंग आणि सेल्सशी संबंधित लोकांना आज जास्तीची धावपळ करावी लागू शकते. आज सामाजिक दृष्टिकोनातून चढउतारांचा सामना तुम्हाला करावा लागेल. विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी पालकांचा सल्ला घ्यावा लागेल. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना तांदूळ दान करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज समाजसेवा केल्यानं जास्तीत जास्त लाभाच्या संधी मिळतील. काही नवीन मित्र जमतील. तुमच्या कामामध्ये थोडासा ताणतणाव निर्माण होईल. आज समस्येवर तोडगा काढण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. कुटुंबातील ज्यामध्ये काही प्रभावशाली लोक असतील ती तुम्हाला भेटतील. आज व्यावसायिक लोकांना चांगली माहिती मिळेल. विवाह इच्छुकांना चांगले विवाहाचे प्रस्ताव येतील. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला चपाती खाऊ घाला. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला आर्थिक परिस्थितीवरती नियंत्रण स्वतःहून ठेवावं लागेल. नवीन खर्चांना देखील तुम्हाला सामोरं जावं लागेल. नोकरदार लोकांना थोडा त्रास सहन करावा लागेल. आज कामामध्ये लक्ष द्या. सामाजिक कार्यामध्ये तुम्ही स्वतःहून सहभागी व्हाल. विवाहयोग्य प्रस्ताव तुम्हाला येतील. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांना खडी साखर आणि लोणी खडी साखरेचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचा दिवस राजकीयदृष्ट्या चांगला जाईल. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील लोकांशी संबंधित काही नवीन संपर्क तुम्ही आज जोडू शकाल. नोकरीमध्ये महत्त्वाचं काम हे तुमच्यावरती सोपवलं जाईल. सहकाऱ्यांच्या मदतीनं तुमची रखडलेली कामं पूर्ण होतील. कुटुंबातील सदस्यांसाठी तुम्ही आज वेळ काढाल. तुमच्या पाठीचा त्रास आज वाढू शकतो. आज तुम्हाला आर्थिक परिस्थितीवरती नियंत्रण हे ठेवावं लागेल. तुमची आर्थिक परिस्थिती ही थोडी सामान्य राहील. आज नशीब 63% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज व्यवसायासाठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घ्या. आज तुम्ही जोडीदारासोबत तुमचा क्वालिटी टाईम स्पेंड कराल. कुटुंबाच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी काही पैसे देखील तुम्ही खर्च कराल. काही विशेष काम पूर्ण झाल्यास तुम्ही आज आनंदी राहाल. नोकरीमध्ये महत्त्वाचं काम हे तुमच्यावरती सोपवलं जाईल. सहकाऱ्यांच्या मदतीनं काही कामं पूर्ण होतील. कुटुंबातील सदस्यांसाठी तुम्ही वेळ काढाल. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही तुळशीला नियमितपणे जल अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज व्यावसायिक लोकांची डोकेदुखी वाढेल. कामामध्ये अडचणी येतील. कुटुंबातील सदस्यांशी तुमचे वाद होतील. तुम्हाला बोलण्यामध्ये गोडवा कायम ठेवावा लागेल. तुमच्या नात्यामध्ये आज दुरावा निर्माण होईल. रोजगाराच्या दिशेनं काम करणाऱ्या लोकांना चांगल्या संधी मिळतील. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडूचा प्रसाद अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.